जलसंपदा विभागाचा लाभ घेऊया, जलसंपदा विभागाचा लाभ घेऊया. पिकवून आपली शेती उंच भरारी घेऊया, पिकवून आपली शेती उंच भरारी घेऊया. कार्यकारी अभियंता पालघर पाटबंधारे विभाग मनोर आणि नाद फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी जल हे विश्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाणी वापर संस्थेवर आधारित जनजागृतीपर कार्यक्रम जल हे विश्व या कार्यक्रमाचे आयोजन मौजे नानिवली ग्रामपंचायत परिसर तालुका जिल्हा पालघर येथे करण्यात आले होते. जल हे विश्व या कार्यक्रमाची संकल्पना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आदरणीय श्री अतुल कपोलेजी यांचे असून त्यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य या कार्यक्रमाला लाभले. तसेच पालघर पाटबंधारे विभाग मनोर या शाखेचे कार्यकारी अभियंता श्री योगेश पाटील यांचेही विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभले. पिकवूया निराळे धान्य फळ भाज्या पीक पिकवूया. या गावच्या सरपंच मॅडम आणि उपस्थित असलेले सर्व अभियंता तसेच सर्व शेतकरी बांधव हा पाण्यासाठी वंचित राहू नये आणि त्याला चिंता राहू नये म्हणून त्याच्या पाठीशी जलसंपदा विभाग खूप ठामपणे उभी आहे. तर या जलसंपदा विभागाने पाणी वापर संस्था ही आपलं भलं करण्यासाठी अस्तित्वात आणली आहे आणि तिचा लाभ तुम्ही कसा घ्यायचा आहे याचं संपूर्ण वर्णन आम्ही या लोकनाट्य आणि लोकनृत्यातून करतो. आज या कार्यक्रमाद्वारे आम्ही जलसंपदा विभागाकडनं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की ही योजना तुम्ही तुमच्या गावामध्ये आणा, शेतात आणा. पाण्याचा प्रश्न हा तुमचा जो झालेला आहे तो पूर्ण प्रश्न मिटून जाईल. 12ही महिने तुम्हाला विविध पिकं तुम्हाला घेता येईल. मी या आयोजनासाठी कपोले सरांची तर मी आमच्या संपूर्ण कलावंतांकडनं आभारी आहे. पण या विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील सर जे आज इथं आलेले नाहीये त्यांचे आम्ही खूप आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे त्यांची संपूर्ण टीम आहे. गवई सर आहे, भुसारा सर आहे, भोळे सर आहे. या सगळ्यांचे आम्ही इथं खूप धन्यवाद करतो की त्यांनी इतक्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन इथं केलेलं आहे. गणपती बाप्पा जवळपास शेतकरी लोक सगळ्यांना एवढं नुकसान होऊ लागलं, एवढे त्यांचे हाल बेहाल होऊ लागले. बरं शेतात ते लोक सैर भैर झाले. मग शेवटी आम्ही देवाकडे बघितलं आभाळात आणि देवाला म्हटलं काय वाट दिसू दे रे देवा, वाट दिसू दे. शेतकरी राजाची अवस्था अशी झाली मित्रा की
गावातले तरुण हे आपल्या गावातली बापजाद्याची शेती सोडून शहरात जाऊ लागले, मिलमध्ये कामाला जाऊ लागले. अरे त्या बापाने कितीतरी रडत त्याला थांबवलं तरी तो तरुण थांबला नाही आणि तिकडे शहरात निघून गेला आणि बाप तसाच हाताश बसून राहिला. याच्या मागचं कारण हे होतं की जेव्हा शेतामध्ये लागवड करत होते तेव्हा शेतामध्ये लागवड करत असताना फक्त सगळीकडे भात भात आणि फक्त भात आणि या भातामुळे सगळ्यांचा झाला घात आणि एवढा घात झाला की उभ्या जगाला उभ्या देशाला पोचणारा आपला बळीराजा आपला शेतकरी राजा त्याच्या टोपलीत मात्र भाकरच राहिली नाही, अन्नाचा तुकडा राहिला नाही. आणि अशी अवस्था आल्यामुळे तो सरळ गेला सावकाराकडे आणि सावकाराकडे जाऊन तो नुसता कर्ज घेऊ लागला आणि असं कर्ज घेत तो कर्ज बाजारी होऊन गेला. अरे बाप रे, फारच वाईट स्थिती झाली इथं. मग पाणी गेलं तरी कुठं गेलं कुठं? हा पाणी हरवलं कोणी ते चोरलं. पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, शासनाची योजना लई लई भारी, कष्टकरी बळीराजाला तारी. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव. समजा त्यांनी समजलं ना. आज जलसंपदा विभागामध्ये जायचं, आपल्या गावाच्या जवळ आहे ना जलसंपदा विभाग, तिथं जायचं, सगळ्या योजना बघायच्या आणि मग आपली शेती चांगली सुजलाम सुफलाम करायची. दिनरात राबूनी आम्ही करीत चाकरी, दादा दिनरात राबूनी आम्ही करीत चाकरी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं देश बचाव, देश बचाव, बंधुगिरी हटाओ, देश बचाव, आपले परप्रांतीय हटाओ, पारघर बचाव, परप्रांतीय हटाओ, पारघर बचाव. बघितलं मंडळी, आपले परप्रांतीय हटाओ, पारघर बचावचा आम्ही नारा दिला. म्हणून मी अरुण मुंडेकर आपल्याला आवाहन करतो, मी कॉन्स्टेबल झाडभोके तुम्हाला सगळ्याला आवाहन करतो, अशा परप्रांतीयांना आपली जमीन पट्टे ठोक्याने देऊ नका. कार्यकारी अभियंता पालघर पोरबंदर विभागाच्या मार्फत पाणी वापर संस्था आपल्या गावामध्ये आणा आणि आधुनिक शेतीकडे तुम्ही वळा आणि आपल्या गावाच्या बरोबर देशाचा विकास करा. अगं पाणी वापर संस्थाबद्दल खूप मोठा कार्यक्रम ठेवलाय. आपल्या पाण्याचे प्रश्न सगळे सुटणार आहे बरं. असं म्हणतेस का? कुठं चालू माहिती का? पालघरला चालू खूप मोठा कार्यक्रम आहे तिथं. अरे पालघर खूप मोठा कार्यक्रम. वा ऐकलंय मी. मनोरमध्ये कार्यक्रम असेल. मनोरमध्ये हा तिथे जा आणि तुम्हाला सांगतो जलसंपदा विभागाचा कार्यक्रम आहे ना, तुम्हाला काहीतरी अडचण आली तर तिथे आपल्याला तुम्हाला ते अभियंता जे आहे योगेश पाटील सर ते तुमच्या पाठीशी उभे आहेत. बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बरं मी काय अहो तुम्हाला सांगतो लय टेन्शन आलंय, मुलीचं लग्न जवळ आलंय, पैका नाही जवळ, काय करावं काही समजत नाही. अरे बाप असं होय. पाण्याची योजना तुझ्या गावात खूप मागित रे, त्याच्यामुळे कमीत कमी भाव पण जास्त होते. काय माहिती का आमच्याकडे जमीन कमी आहे, पण आम्हाला आमच्याकडे लय मोठी जमीन आहे, त्यावर त्याच्यात उत्पन्न निघते. तुमच्याकडे पण जमीन कमी आहे, पण तुम्ही किती वेगवेगळे पिकं घेतात, तुमचं विदेशात जातो माल, तुमच्या घरी तुमची बायको खुशी आहे, सोनं करता नाणं करता, आम्हाला तसं काऊन नाही हो, काहीतरी सांग. काय मलाही शक्य आहे, तुम्हालाही शक्य आणि मंडळी हे तुम्हालाही शक्य आहे. असं महाराष्ट्र शासनाची जलसंपदा विभागाची पाणी वापर योजना आधी तुम्ही तुमच्या गावात आणा आणि गावाला सुखी करा.
एकजुटीने सगळे मिळून साथ देऊया. पिकवून आपली शेती उंच भरारी घेऊया. पिकवून आपली शेती उंच भरारी घेऊया. माय आपली काळी माती नका देऊ परप्रांतीयांच्या हाती. जल संपदा महाराष्ट्र शासन संस्था आपल्या हे साथी. शांतपणाने नव्या दमाने समजून घेऊया. शांतपणा. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, कार्यकारी अभियंता, पालघर पाटबंधारे विभाग, मनोर. आपणास आवाहन करत आहे की पाणी वापर संस्था आपल्या गावी आणा आणि आपले जीवन सुजलाम सुफलाम करा. हे जाऊ दे मुली, मला सांग तुझं शिक्षण काय झालंय? माझं BSc ऍग्री मध्ये शिक्षण झालं. अरे अण्णा, ती शेतीविषयी एक विशेष डिग्री असते. आणखी बहीण योजनेबद्दल बोलतच नाहीये. मी जलसंपदा विभागाच्या पाणी वापर संस्थेबद्दल. मला माहितीये ना, मला माहितीये. तुमचं नाव काय? माझं नाव किंग आहे आणि मित्र मला किंगू म्हणतात. अच्छा. हा. तुमचं एज्युकेशन काय? माझं BA झालेलं आहे. तुम्हाला सांगतो, ही जी योजना आहे पाणी वापर संस्था, ही योजना मी स्वतः माझ्या गावात आणली आणि अंमलात आणली आणि मी माझ्या शेतात वापर करून आधुनिक शेती करतो. तुम्हाला सांगतो, ऊस म्हणू नका, पालेभाज्या म्हणू नका, ज्वारी बाजरी म्हणू नका. म्हणू काय? आता फक्त तुम्ही किंग म्हणा. फळभाज्या आहे मी, फळभाज्या सगळं पीक पिकवतो मी आणि वर्षाला 20 लाख रुपये उत्पन्न काढतो फक्त प्लास्टिक शेतीमध्ये. 20 लाख उत्पन्न. काय नाही, तो किंग असू द्या किती नाही, मला त्याच्याशीच लग्न करायचं. बरं ठीक आहे, पण काय बघितलं काय त्याच्यात? अहो बाबा, त्याच्याकडे पाणी वापर संस्था आहे आणि तो आधुनिक शेती करतो. मी अत्यंत आभारी आहे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचा, कारण त्यांच्याचमुळे पाणी वापर संस्था ही योजना माझ्या घरात आणली आणि माझी परिस्थिती सुधारली. आणि जमलेल्या सर्व अभियंत्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी भिर भिरते विंगरी. अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी लुक लुकते अंबरी. काय राव तुम्ही आज काय करता? जरा ध्यान इकडं द्या ना. आणि पाणी वापर संस्था तुम्ही गावी तुमच्या आणा. पाणी वापर संस्था तुम्ही गावी आपल्या आणा. पाणी वापर संस्था तुम्ही गावी आपल्या आणा. आणा की हो. पाणी वापर संस्था तुम्ही गावी आपल्या आणा. तर सर्वात आधी मी या गावामध्ये इंजिनियर म्हणून नाही तर तुमचा मित्र म्हणून आलेलो. महाराष्ट्र शासनाची जलसंपदा विभागाची पाणी वापर योजना तुमच्या गावामध्ये आणावी लागेल. ही संस्था 4 पद्धतीमध्ये कार्य करते. त्यात MLA, PLA, CLA आणि DLA. मग या 4 पैकी आमच्याकडे कोणती काम करणार? तुमच्याकडे काम करणार ती मायनर लेवल पाणी वापर संस्था. वा 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 वा. मला सगळ्यात आधी सांगा, तुमच्या गावाजवळचं धरण कोणतं? सूर्या धरणामधून हे पाणी आधी कॅनल मध्ये येणार, नंतर कॅनल मधून तुमच्या शेतामध्ये येणार. यासाठी आम्हाला काय करावं लागेल नेमकं सांगा. यासाठी तुम्हाला एका संचालक मंडळाची स्थापना करावी लागेल. संचालक मंडळ स्थापन करण्यासाठी 9 सदस्याची नियुक्ती करावी लागते. बरं. कळलं? आणि त्याच्यामध्ये 5 पुरुष आणि 4 स्त्रिया असतात बरं का. हातात टिकाच पावडे घ्या आणि लागा कामाला.
थँक्यू साहेब. आपण नाणेवली गावात आल्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांना आणि जे आर्थिक देशाची पूर्ण टीम आहे गेले आम्ही 3 दिवस त्यांच्या बरोबर जे काही प्रोग्राम करतोय आणि त्यांनी आपल्या आदिवासी भागात पाण्याचा योग्य वापर कशा प्रकारे करावा, पाण्याचं नियोजन कसं करावं, शासनाच्या योजना आपल्यापर्यंत कशा आणाव्यात यासाठी जे काही आपलं नृत्य नाटिकेतून आपल्यासाठी प्रबोधन केलंय त्यासाठी आर्थिक देश टीमचे आम्ही खूप खूप आभार मानतोय. आणि नाणेवली गावची जी लोक आज प्रोग्रामला सगळी लोक आपले पूर्ण वेळ दिला आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतोय. थँक्यू.